राम राम मंडळी, कशा आहात? मस्त ना? मस्तच असलं पाहिजे. खाऊन पिऊन एकदम मस्त टकाटक. आज एक अशी वेगळी रेसिपी आहे, ज्याचे तोंड वाकडे होते, नाक मुरडतात भाजीला बघून. त्यांच्यासाठी एक खास रेसिपी. रेसिपीचं नाव आहे कारल्याची सब्जी. झालं ना तोंड वाकडं? आता कारल्याची ही भाजी माझ्या पद्धतीने बनवून बघा, कधीच तोंड वाकडं होणार नाही. त्यासाठी कारले घेतले होते आणि याला काप मारून घेतले तसे. आता ह्याला एका पातेल्यात टाकून घेऊ आणि कारले बुडेपर्यंत याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ अशा प्रकारे. आणि वरतून एक मोठा चम्मच असं मीठ टाकू. मिठाची काही कमी नाही करायची. अर्धा चमचा हळद टाकू आणि याला मिक्स करून कारल्याला उकडायला ठेवू. 10 ते 15 मिनटं उकडून घ्यायचे आहेत कारले आणि मध्ये मध्ये बघायचे आहेत की कारले शिजले का नाही. तोपर्यंत आपण कारले शिजते तोपर्यंत आपण कारल्याचा मसाला रेडी करून घेऊ. 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा किचन किंग मसाला. किचन किंग मसाल्याने टेस्ट छान येते. 1 चमचा शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घेऊ. वरतून 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकू. मस्तपैकी असं मिक्स करून घेऊ. याच्यामध्ये आपले कारले शिजले होते, त्याला थंड पाण्यात टाकू. तोपर्यंत थंड होतील. मसाल्यावर 1 चमचा तेल टाकून घेऊ. तेल टाकून मिक्स करून घेऊ मसाला आणि हा कारल्यामध्ये भरून घेऊ. अशा पद्धतीने कारले बनवसाल ना तर कधीच कडू होणार नाहीत. गॅरंटी की तुम्ही परत परत बनवणार. अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे एकदम भारी. सगळ्या कारल्यामध्ये भरून घेतला आहे. आता गॅसवर एक भांडं ठेवून त्याच्यामध्ये 1 चम्मच ऑइल टाकलं आहे आणि हे आपले कारले ऑइलमध्ये गरम झालं ऑइल की ऑइलमध्ये सोडले आहेत. अशा प्रकारे बघू शकताय. चम्मचनी खालीवर परतून घ्यायचं बीचमध्ये. एक झाकण ठेवून 5 मिनटं वाफेवर ठेवायचं आणि याचं स्ट्रक्चर बघताय तुम्ही की किती मस्त आलंय. अजिबात कडू लागणार नाहीत. या प्रकारे तुम्ही कारल्याची भाजी बनवचाल तर. आपले कारले शिजले आहेत बघताय. घट्ट झालं एकदम, असं मस्तपैकी शिजले आहेत. रेडी आहे कारल्याची भाजी. वरतून कोथिंबीर टाकून 5 मिनटं झाकण ठेवून देऊ आणि सर्व करून घेऊ प्लेटमध्ये. बाकी व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला सांगा कमेंटमध्ये. आणि तुम्ही पण ट्राय करून बघा या प्रकारे कारल्याची भाजी आणि मला सांगा कमेंटमध्ये की कडू झाले की नाही झाले ते. एकदा ट्राय करा नक्की. याला आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊ. मस्त लिंबू पिळू आणि भाकर, ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर किंवा चपाती कशासोबत पण खाऊ शकता. मस्त लागतं एकदम. त्याचा वास ते घमघमाट झाला पूर्ण घरामध्ये. ट्राय नक्की करा. बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.